सो हॅलो ट्रेडर्स. नमस्कार परत एकदा. आज आपण काय केलं आहे तर आत्ता वाजले आहे 13 वाजून 3 मिनिटं. मी राहतो जर्मनीमध्ये, म्हणून इंडियामध्ये असतील जवळपास 5:30 6:30 वाजले असतील. तर मी उठलो जवळपास काहीतरी 10 वाजता इंडियन टाइम, जर्मन टाइम अनुसार. तर तिथे ऑलरेडी झालेले 2 2:30. तर मला फक्त 1 तास भेटला होता ट्रेडिंगसाठी. तर मग मी पहिले तर टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स बघितले, आणि मग नंतर निफ्टीचा चार्ट ओपन केला. निफ्टीचा चार्ट ओपन केल्यानंतर मी बघितलं की अच्छा, निफ्टी तर वर खालती हे सगळं होतंय, म्हणजे वरती जातंय परत खालती येतंय, वरती जातंय परत खालती येतंय. तर हे खूप छान सिच्युएशन होती माझ्यासाठी, कारण मला असे चार्ट आवडतात की ज्याच्यात वर खालती गेलंय परत वर गेलंय, खूप मुवमेंट आहे, म्हणजे व्हॉलॅटिलिटी खूप आहे इन शॉर्ट. तर सॉरी. सो मग मी माझे अनालिसिस सुरू केले. मी लाईन्स ड्रॉ करणं सुरू केले. मी जर का इथे ब्रेक झाला तर घेईल असे तसे विचार सुरू केले. मग मी फायनली डिसाईड केलं की पहिले आपण डेटा पॅटर्न्स मध्ये एंट्री करू. तर डेटा पॅटर्न्स मध्ये मी काय अनालिसिस केलं, पूर्ण एक मोठी अशी लाईन ड्रॉ केली, आणि मग याला ब्रेकआउट झाल्या झाल्या कन्फर्मेशन साठी थांबलो. मी एक कॅन्डल कम्प्लीट होऊ दिली. ॲज यू कॅन सी, एक कॅन्डल कंप्लीट होऊ दिली, आणि मग नंतर इथे मी एंट्री केली. माझा पहिले स्टॉप लॉस एवढा होता, आणि माझा टार्गेट पण एवढाच होता. 1:1 मी ठेवला होता पहिले. तर मग माझ्या साईडला, म्हणजे माझ्या बेनिफिटमध्ये ट्रेड जात होता, तर मी त्याला एकदमच कमी करून टाकला इथे, आणि मी इथे एक्झिट केलं. म्हणजे मी 13 रुपयांवर एक्झिट केलं. 13 रुपयांचा प्रॉफिट, 13 पॉइंट्सचा प्रॉफिट घेऊन, आणि माझा स्टॉप लॉस होता 2.60चा. तेव्हा मी एक्झिट केलं तेव्हा. तर ह्याच्यात मला आज हे शिकायला भेटलं की आपण लवकर एक्झिट नाही करायला पाहिजे. बेनिफिट भेटतोय, इट इज व्हेरी हार्ड टू कंट्रोल युअर प्रॉफिट. जर का आपल्याला प्रॉफिट भेटत असेल, मग कंट्रोल करणं फार अवघड असतं. जेव्हा स्टॉप लॉस हिट असतो तेव्हा आपण विचार करतो, अच्छा हिट झाल्यावर बंद करून टाकू. पण जेव्हा टार्गेट हिट झाल्यानंतर असं वाटतं की अच्छा अजून खाली पडेल, मग तरी आपण पकडून ठेवू त्या ट्रेडवर, त्याला खरी गंमत आहे. तर माझ्याकडनं आज ते झालं नाही. मी आज माझं टार्गेट झाल्या झाल्या एक्झिट करून टाकलं. पण तुम्ही बघू शकता ट्रेड फार पुढे गेला. एकदम खूप खालपर्यंत गेला खेचत-खेचत. तर ही फार छान गोष्ट आहे. पण मी पेशन्सनी लावले इन शॉर्ट. तर हे आज माझं लेसन होतं. व्हिडिओ नंबर 2 मध्ये, की पेशन्स लावून ठेवायचे. प्रॉफिट होत असेल तरी पेशन्स लावून ठेवायचे, लॉस होत असेल तरी पेशन्स लावून ठेवायचे. खूप इम्पॉर्टंट आहे स्टॉक मार्केटमध्ये पेशन्स. तर हा माझा पहिला ट्रेड होता जो माझ्या फेवरमध्ये गेला. मग नंतर मी पेटीएम, अरे यार, ठीक आहे. मग मी पेटीएम मध्ये एक ट्रेड घेतलेला. खूप सारे लाईन्स इग्नोर करा. पण माझा इथे स्टॉप लॉस हिट नाही झाला. मी इथे घेतलेला ट्रेड, इथे या पॉइंटला, आणि मग इथून खूप खेळत होता ट्रेड, आणि मग मला बोर होऊन गेलं. मला वाटलं की खालती पडेल. तर मी इथे एक्झिट करणार होतो, पण मी इथे विचार केला की अच्छा आपण आता पेशन्स लावून बसू, मे बी आपल्याला अचीव्ह होईल टार्गेट. तर त्याने ब्रेकआउट खालच्या डिरेक्शन मध्ये दिला, आणि माझा स्टॉप लॉस हिट झाला. तर त्याच्यामुळे ही खूप मोठी परत एक लेसन होता माझ्यासाठी, की एक्झिट आणि एंट्री खूप इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्ही बाय करताय तर कोणत्या पॉइंटला सेल करायला पाहिजे, जर का तुम्ही सेल करताय तर कोणत्या पॉइंटला बाय करायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. पण दरवेळेस हे खूप क्वचित होतं. मेजॉरिटी आपल्याला पेशन्सवरच काम करायचं. पेशन्स इम्पॉर्टंट आहे. हे आहे काय म्हणता याला, एंड पॉइंट आजच्या व्हिडिओसाठी. तर हे 2 ट्रेड घेतले होते मी, आणि याच्यात मला टोटल दोघांचा प्लस मायनस करत गेलो तर याच्यात जवळपास मला 8,000चा प्रॉफिट झालेला, आणि दुसऱ्या याच्यात मला काहीतरी नुकसान झालेलं 3-4 हजाराचं. तर मी टॅक्स वगैरे कट करून, सगळं बोरिंग टॅक्स कट करून, मला काहीतरी 2,600 2,900 भेटले. तर ठीक होता आजचा दिवस. ॲज अ बिगिनर, ऑल गुड. तर बरोबर. आणि तुम्ही जर का अजून पण विचार करत असाल, की माझा आउटफिट असं का बरं आहे, मी मास्क का घातलंय, टोपी का घातली आहे, तर मी स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर आहे, आणि मी माझ्या घरच्यांकडनं खूपशे पैसे घेतलेले आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला. तर मी तुम्हाला हे डेली सांगेल, की मी किती लावले, किती लॉसमध्ये गेलो, किती प्रॉफिटमध्ये गेलो. म्हणजे
तुम्हाला जर का ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्हाला शिकायला भेटेल आणि मला तुम्ही शिकवू शकता. जर का कोणी प्रोफेशनल ट्रेडर हा व्हिडिओ बघत असेल, तर कमेंट करा, की माझं काय चुकलं, माझं काय बरोबर आलं. खूप खूप आभार जर का तुम्ही कमेंट केली तर. लाईक करायचंय, नाही करायचंय, सबस्क्राईब करायचंय, नाही करायचंय, मी अजून काही बोलत नाही. पण तुम्ही कमेंट जरूर करा, की तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर हे आउटफिट मी त्याच्यासाठीच लपवून ठेवलेलं आहे माझा चेहरा, की माझ्या घरच्यांना भेटायला नको. माझ्या रिलेटिव्हजला भेटायला नको, की अच्छा हा Instagramवर हे व्हिडिओ बनवतोय, YouTubeवर हे व्हिडिओ बनवतोय आणि मग घरच्यांना सांगतील ते. मग घरचे मला विचारतील, की "किती काय चाललंय तुझं?" मग मी त्यांना सांगेल, "अच्छा यार अशी सिच्युएशन आहे" किंवा "अच्छा बाबा मस्त सिच्युएशन आहे." हे दोघं पॉइंट होऊ शकतात. तर म्हणून मी सध्याला मला अ, काय म्हणतात त्याला मिस्टिरियस ठेवलेलं आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या स्टॉक मार्केट बद्दल विचार करू. उद्याच्या स्टॉक मार्केट बद्दल अनालिसिस करू. आता झाले अ, आज आहे 19 तारीख. 20 तारखेला मी अजून एकदा व्हिडिओ टाकेल. मग भेटू परत. टिल देन हॅव अ नाईस डे ट्रेडर्स. बाय बाय.